आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा ती कागदासारखी पातळ रुमाली रोटी बघून नेहमीच वाटतं, अरे वा, ही घरी कशी बनवायची? जवळजवळ अशक्यच वाटतं, नाही का? पण थांबा, आज आपण हीच अवघड वाटणारी कला सोप्या पद्धतीने कशी साधायची हे पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. या भाकरीच्या नावातच खरं तर सगळं काही दडलेलं आहे. रुमाल म्हणजे आपला साधा हातरुमाल. हे नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं? एक अतिशय नाजूक, एकदम मऊ आणि सहज घडी घालता येणारी भाकरी, बरोबर ना? आणि हेच तर या रोटीचं खरं सौंदर्य आहे. तिचा पोत इतका खास आहे की ती चक्क रुमालासारखी घडी घालूनच दिली जाते. आणि हीच पातळ, नाजूक रोटी बनवणं हेच आपलं आजचं मिशन आहे. बरं, हे सगळं शिकण्यासाठी आपण या संपूर्ण प्रक्रियेला 5 सोप्या भागांमध्ये विभागणार आहोत. सगळ्यात आधी या भाकरीबद्दल थोडं जाणून घेऊ, मग एकदम परफेक्ट कणिक कशी बनवायची ते पाहू, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची रोटी फिरवण्याची कला, मग तिला भाजण्याचं एक खास तंत्र आणि शेवटी अर्थातच तिचा आस्वाद कसा घ्यायचा ते. तर रुमाली रोटी ही उत्तर भारतातली एक खूप प्रसिद्ध भाकरी आहे. खास करून मसालेदार आणि रस्सेदार भाज्यांसोबत तर याची मजाच काही और असते. चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या रोटीची सगळी जादू सुरू होते ती तिच्या परिपूर्ण कणकेमध्ये. आणि गंमत म्हणजे यासाठी साहित्य अगदी साधं आहे, जे आपल्या घरात सहज मिळतं. गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, तूप आणि मळण्यासाठी दूध. आता इथे गव्हाचं पीठ चव आणि पोत देतं, तर मैदा तिला ती आवश्यक लवचिकता देतो. या दोन्हींच्या योग्य मिश्रणामुळेच रोटी ताणताना फाटत नाही. सगळं एकदम सोपं आहे. प्रक्रिया तर अगदीच सोपी आहे. दोन्ही पीठं आणि मीठ एकत्र करायचं, त्यात थोडं तूप घालून मिसळायचं आणि मग हळूहळू दूध घालत कणिक मळायला सुरुवात करायची. आपलं ध्येय एकच आहे, एक असं मऊ आणि लवचिक पीठ तयार करणं जे खेचल्यावर तुटता कामा नये. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, आपल्याला एक मऊ, गुळगुळीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवचिक, एकदम इलॅस्टिक कणिक तयार करायची आहे. कारण ही लवचिकताच रोटीला तिची खरी ओळख देते, ज्यामुळे आपण तिला हवं तसं ताणू शकतो. कणिक मळून झाली की लगेच कामाला लागायचं नाहीये. तिला कमीत कमी 30 मिनिटं ओलसर फडक्याने झाकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता असं का करायचं? तर यामुळे पिठातलं जे ग्लुटन असतं ना, ते रिलॅक्स होतं आणि त्यामुळे कणिक अधिक ताणली जाते आणि लाटताना किंवा फिरवताना फाटत नाही. सोपी सायन्स आहे. चला, आता येऊया त्या भागाकडे ज्यासाठी रुमाली रोटी ओळखली जाते आणि ज्याची आपण सगळे वाट पाहतोय, ती फिरवण्याची कला. हीच ती स्टेप आहे जी आपल्याला शिकायची आहे. तयार आहात मग? चला तर ती खास पद्धत शिकूया, ज्यामुळे या रोटीला तिचं नाव मिळालं. ही पद्धत बघायला जेवढी आकर्षक वाटते ना, सरावाने तेवढीच सोपी होऊन जाते. ठीक आहे, तर आता रोटीला अंतिम आकार देण्याआधीची ही तयारी आहे. कणकेचे छोटे एकसारखे गोळे करायचे आणि त्यांना आधी लाटण्याने जेवढं शक्य आहे तेवढं पातळ लाटून घ्यायचं. आता खरी जादू सुरू होते. लाटण्याचं काम झालं की आता सगळं काम हातांचं आहे. लाटलेल्या रोटीला दोन्ही हातांनी अगदी हळूवारपणे काठांपासून ओढून आणखी पातळ करत जायचं. पण फक्त ताणायचं नाही, तर तिला हळूवारपणे फिरवतही राहायचं आहे. यामुळे काय होतं, तर ती सर्व बाजूंनी एकसमान पातळ होते. कुठे जाड, कुठे पातळ असं होत नाही. आणि हेच आपलं अंतिम ध्येय आहे. रोटीला अजिबात न फाडता अगदी रुमालासारखी पातळ आणि जवळजवळ पारदर्शक करायची. मान्य आहे, सुरुवातीला थोडा सराव लागेल, पण हे नक्की जमतं. चला, रोटी तर तयार झाली. आता या रोटीला भाजण्याची अनोखी आणि एकदम जलद पद्धत पाहूया, जी तिला इतर सगळ्या भाकऱ्यांपेक्षा अगदी वेगळं ठरवते. इथेच रुमाली रोटी बाकीच्यांपेक्षा वेगळी ठरते. आपण नेहमीची पोळी सपाट तव्यावर भाजतो, पण रुमाली रोटीसाठी आपल्याला उलटी कढई किंवा एखाद्या घुमटासारख्या भांड्याची गरज असते. म्हणजे आपण रोटी तव्याच्या आत नाही, तर कढईच्या वर भाजणार आहोत. ही प्रक्रिया अक्षरशः काही क्षणांची आहे बरं का. कढई एकदम कडकडीत तापलेली हवी, त्यावर पातळ रोटी टाकायची आणि फक्त काही सेकंदातच ते भाजून तयार होते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच. मग कळणार कसं की रोटी झालीये? सोपं आहे. जेव्हा त्यावर असे हलके तपकिरी डाग दिसू लागतील, तेव्हा समजायचं की आपली रोटी उत्तम भाजली गेली आहे आणि ती काढायची वेळ झालीये.
वाव. चला, आता आपल्या मेहनतीच्या गोड फळाचा आस्वाद घ्यायची वेळ आलीय. ताज्या गरमागरम रोटीचा आनंद घेण्याची. आता खरा रेस्टॉरंटसारखा अनुभव घेण्यासाठी काय करायचं? रोटी भाजल्याबरोबर तिची रुमालासारखी घडी घालायची. त्यावर थोडं साजूक तूप सोडायचं आणि आपल्या आवडत्या रस्सेदार भाजीसोबत लगेचच खायला घ्यायची. आहाहा, तिचा तो मऊ पोत आणि ती चव अप्रतिमच. तर बघा, आज आपण रुमाली रोटी बनवण्याचं आव्हान यशस्वीपणे पार केलं. यातून जी प्रेरणा मिळाली आहे, त्यातून पुढच्या वेळी स्वयंपाकघरात कोणतं नवीन आव्हान स्वीकारायला आवडेल? नक्की विचार करा.